नमस्कार, आपण आलोय खामनी बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथे चौधरी साहेबांकडे आलेलो. त्यांनी बायोसिस प्लांट नाशिक टिश्यू कल्चर आपलं प्लांटेशन केलेलं आहे. पुढील माहिती शेतकरी देतील. नमस्कार दादा, आपलं नाव? नमस्कार, ईश्वर सोनजी चौधरी, खामनी बऱ्हाणपूर. अच्छा, तुम्ही किती हजार प्लांट लावले? मुना हा 3,500 प्लांट लावला आहे. काय काय फायदा वाटला? फायदा हा वाटला आहे की त्याचे केळं पण चांगले आहे आणि लंबा वादा बी आहे. अच्छा, पंजे चांगले आहे. आणि काही बाकी मधांतरी तुमची इथं वादळ आलं होतं? वादळ फटका बसलता तरी बी काही झालं नाही ते. बाकी आजूबाजूचे मग बाग बगीचे चांगले आहे तरी बी काही नाही, म्हणजे वादळात पडले होते? हा, वादळात पडले होते. नमस्कार. हे आहेत राम इस्तापे. यांनी बायोसिस टिश्यू कल्चरचे 11,000 प्लांट लावले आहेत आपले. आणि त्यांना काय रिझल्ट आले, काय फरक वाटतो, ते तो जो अभिप्राय आहे ते स्वतः बोलतील. नमस्कार. नमस्कार साहेब. काय साहेब तुमचा ॲड्रेस, नाव? मी राम तुळशीराम इस्तापे, बोर्डी, तालुका अकोट, जिल्हा अकोला, महाराष्ट्र. काय वाटतं, तुम्ही प्लांटेशन केलं, काय रिझल्ट कसे काय? चांगलं आहे. मी आधी 2-3 कंपन्यांचे हे केलेले आहेत, प्लांट लावलेले आहेत, त्याचा अनुभव आलेला आहे. परंतु त्या आपली बायोसिसची कंपनी आहे नाशिकची, त्या नाशिकच्या कंपनीचे जे मी पाहिले होते प्लॉट आधी, आणि आज माझ्या शेतात पण मी 11,000 प्लांट लावलेले आहेत. त्याचा आज उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आहे, निष्पन्न चांगली आहे, घडाची साईज चांगली आहे, बुंदा पण चांगला आहे. अच्छा, बुंद्याची साईज पण चांगली आहे आणि एकसारखी निष्पन्न झालेली आहे. बरोबर, सर्व एकसारखे निष्पन्न आहे. बाकी कंपनीत एवढं नव्हतं. मला सर्वात जास्त व्हेरिएशन हा प्रकार कमी आहे. व्हेरिएशन कमी आहे. ओके. आणि काय शेतकऱ्यांना काय सांगू शकतो? शेतकऱ्यांना हे सांगतो की बायोसिस प्लांट एक उत्कृष्ट दर्जाचे रोपे देतो आपल्याला, आणि त्याची क्वालिटी पण आहे, सर्व्हिस पण आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटी असल्यामुळे आपल्याला फायदा होऊन जातो. आपण आलो आहे उमेश पाटील, सुकडी, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये. त्यांनी आपले बायोसिस प्लांट नाशिक या कंपनीचं प्लांटेशन केलेलं आहे. मागील मे मध्ये प्लांटेशन झालेलं आहे. आणि पुढील माहिती आणि त्यांचं मनोगत समोर पाटील साहेब देतील. नमस्कार पाटील साहेब. तुम्हाला काय वाटतं? माझं नाव काय तुमचं? माझं नाव उमेश रमेश पाटील, गाव सुकडी, तालुका मुक्ताईनगर. हे कधी लावलंय? ही लागवड 28 एप्रिल. अच्छा, काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? याच्यामध्ये मिसवण सारखी वाधा क्वालिटी, त्याच्यामध्ये CME वगैरे काही आला होता? नाही, CME फार कमी नसल्यासारखं. बरोबर. आणि निस्वन सारखी आली? निस्वन सारखी. आणि बाकी सेटिंगला काही प्रॉब्लेम? सेटिंगला एक नंबर, काहीच प्रॉब्लेम. जय श्रीराम. नमस्कार सर. साहेब, तुम्ही बायोसिस टिश्यू कल्चर प्लांट नाशिकचे प्लांटेशन केलेलं आहे. काय वैशिष्ट्य वाटतं बाकी टिश्यू कल्चर मधलं आणि याच्यामध्ये काय फरक आहे? बायोसिस टिश्यू कल्चर नाशिक मागच्या 3 वर्षापासून आपण लागवडी करत आलेले आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे ही कंपनी DBT सर्टिफाईड आहे, जेणेकरून ते संपूर्ण जे नियम, कायदे, कानून जे आहेत त्या पद्धतीने ते G9 रोपांची लागवड आणि शेतकऱ्यांना रोपं देत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की त्यांचा जो बुंदा आहे, मागच्या समजा त्याला 8 महिने झालीत. 8 महिन्याचा जो बुंदा आहे, बुंद्याची तुम्ही लांबी रुंदी बघा आणि हाईट पण बघू शकता या ठिकाणी की एकदम कमीत कमी 35 ते 40 किलोचा घडाचं वजन या ठिकाणी ह्या लुंगरच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आज 35 ते 40 किलोचं वजन बायोसिस टिश्यू कल्चर नाशिक याचं जर आपल्याला मिळत असेल तर नक्की या रोपांची लागवड करायला काहीच हरकत नाही. G9चं चांगल्या पद्धतीचं रोपं कंपनी आपल्याला देत आहे. सर्वांनी लागवडी करायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. सर्वात मेन म्हणजे यामध्ये जे आपण आता बघतो आहे की बायोसिसच का लागवड करायला पाहिजे, कारण यामध्ये 0 चिलिंग आहे. आणि आज आपण जे सर्वात जास्त एक्सपोर्ट जो केळी केली जाते त्यामध्ये 0 चिलिंगला फार महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे वाधा, कलर आणि वजन, लांबी यामध्ये सर्वात बेस्ट आपल्याला मिळते आहे, म्हणून आपण या ठिकाणी यांची लागवड करतो.